आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू. आरतीताई, सर्वप्रथम तुमचं या महिला दिन विशेष भागामध्ये स्वागत आहे. की कसं वाटतंय तुम्हाला, कशा आहात? सगळ्यात पहिल्यांदा नवबार टेक्नॉलॉजीजच्या सगळ्या प्रेक्षकांना, मैत्रिणींना माझा अभिवादन करते मी. आणि आता तू जो प्रश्न विचारलास की कसं वाटतंय, तर माझा प्रवासच मुळी मुलाखतीमधनं सुरू झाला आहे, त्यामुळे कुणीतरी माझी मुलाखत घेते हे मला खूप छान वाटतं. खरंय खरंय. आम्ही खूप उत्सुक आहोत की तुमच्याशी काय म्हणते डिटेलमध्ये तुमचा सगळा प्रवास जाणून घेण्यासाठी. तुम्ही आत्तापर्यंत वृत्त निवेदिका, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो सखी यामध्ये सूत्रसंचालन, तसंच अनेकांच्या मुलाखती तुम्ही घेतल्या आहेत. जसं तुम्ही आत्ताच म्हणालात, त्या मुलाखतींमध्ये अनेक साहित्यिक होते, अभिनेत्री होत्या, अशा वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती तुम्ही आजपर्यंत घेतलेल्या आहात. तर हे जे सूत्रसंचालन आहे, निवेदन आहे, तर ह्या सगळ्याची आवड तुम्हाला आधीपासूनच होती का, किंवा एकंदरीत याची सुरुवात कशी झाली ते जाणून घ्यायला आवडेल. बोलणं म्हणजे व्यक्त होणं हे मला लहानपणापासून खूप आवडायचं. आणि याचं मूळ मी असं म्हणेन की मी संत एकनाथांच्या 13व्या पिढीची वंशज आहे. त्यामुळे माझ्या माहेरचं सगळं घराणं हे प्रवचन, कीर्तन, शास्त्रीय संगीत याच्यामध्येच आहे. आणि कदाचित त्यांच्याकडून तो आलेला एक सूक्ष्म असा वारसा माझ्याकडे आला. आणि बोलणं खूप आवडायचं माझ्या मैत्रिणींना वगैरे. शाळेत सुद्धा मी बोलायचे तर सगळ्या मैत्रिणी माझ्या भोवती गोळा व्हायच्या. आणि तो एक व्यक्त होण्याचा भाग होता. त्याच्यातून हे पुढे नंतर बरेच वर्षांनी हे सुरू झालं माझं. अरे वा, खरंच खूप छान वाटलं. तर तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे सगळं करत असताना तुम्ही अहिल्याबाई होळकर, तसंच आनंदीबाई पेशवे, त्याचप्रमाणे आता रिसेंटली तुम्ही मी जिजाऊ, तर यांचं तुम्ही संहिता लेखन केलं आणि त्याचे एकपात्री प्रयोग तुम्ही विविध ठिकाणी केलेत आत्तापर्यंत. जवळजवळ अहिल्याबाई होळकरांचा तर आय थिंक 25 माझे सगळे मिळून जवळपास 150 एकपात्री सगळे मिळून. ओके ओके, वा. पण आपण आधी पहिल्यांदा तुझ्या पहिल्या प्रश्नाकडे येऊ. बोलणं, व्यक्त होणं ही जी आवड होती ती मधल्या काळामध्ये म्हणजे काही असं फार आपण काही करू असं वाटलं नाही. पण 2000 साली मला म्हणजे वाशीच्या एका केबल वाहिनीवरनं विचारणा झाली की तुम्ही वृत्त निवेदन करणार का. आता तेव्हा केबल वाहिनी खूप प्रख्यात होत्या, एवढ्या वाहिनीच मुळात नव्हत्या. त्यामुळे मी इथून वाशीला जायची आणि संध्याकाळी 5 वाजता ते सगळं शूटिंग व्हायचं आणि मग ते रात्री दाखवायचं. तिथून मी ठाणे समाचारला आले आणि ठाणे समाचारमध्ये काम करत असताना तो थोडासा कॅमेराचा अनुभव, बोलण्याचा अनुभव आला. आणि मग सह्याद्री वाहिनीची जाहिरात आली की स्त्री विषयक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी स्त्रिया पाहिजे. अर्थात त्यावेळेला माझं वय मी 35 ओलांडलेली होती. पण तरी सुद्धा सहज गंमत म्हणून मी माझे 2 फोटो आणि हा कॅमेराचा अनुभव एवढाच त्या अर्जामध्ये पाठवला. आणि मग तिथे ऑडिशन झाली आमची. बऱ्याच स्त्रियांच्या मधून म्हणजे 5-6 जणीच निवडल्या होत्या. त्या पहिल्या 5 मी होते तिथे. अरे वा. आणि मग मी तो वृत्त निवेदिकेचा प्रवास आणि नंतर मग हा मुलाखतकार. बरोबर. पण या मुलाखती लाईव्ह असायच्या, म्हणजे आपण आता बोलतोय आणि त्याच वेळेला त्या एअरवर जायच्या. म्हणजे तिथे एडिटिंग वगैरे असं काही नव्हतं. म्हणजे तुम्ही चुकलात तरी ते तिथे एअरवर जाणारच. त्यामुळे अतिशय हजरजबाबीपणा, म्हणजे अलर्ट राहणं आणि अष्टावधान या 2-3 गोष्टी तिथे खूप शिकायला मिळाल्या मला. आणि काहीही अनुभव नसताना मात्र मला माझ्या ज्या बॉस होत्या, म्हणजे ज्या माझ्या अधिकारी होत्या, त्यांनी मला याच्यातनं खूप छान शिकवलं. त्याच्यामध्ये मी मुद्दाम आवर्जून नावं घेईन ते म्हणजे भारती गोखले रुस्तम, ज्या आत्ता हयात नाही आहेत, शीला जुन्नरकर, वंदना शर्मा यांनी मला अगदी छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या. आणि असं करत करत मी पहिली 5 वर्ष, मध्ये थोडासा गॅप घेऊन पुन्हा 1.5 वर्ष, असं साधारण 6.5-7 वर्ष मी मुलाखती घेतल्या. त्या लाईव्ह होत्या आणि खूप शिकायला मिळालं. अनेक व्यक्तिमत्व भेटल्यामुळे आपलं व्यक्तिमत्व खूप समृद्ध होतं. तसं माझं झालं. खरंय खरंय. तर हा झाला आपला तुमचा प्रवासाची सुरुवात झाली तुमची.
तर तिथून तुम्ही अभिनय आणि तेही म्हणण्यापेक्षा एकपात्री प्रयोग, अभिनय म्हणण्यापेक्षा मी एकपात्री प्रयोग म्हणेन की जसं ह्या ऐतिहासिक याच्यामधल्या काही या भूमिका आहेत, जसं की जिजाऊ आहे किंवा अहिल्याबाई होळकर आहेत किंवा आनंदीबाई पेशवे या आहेत, तर त्यांचाच तुम्ही म्हणजे त्यांचे एकपात्री प्रयोग करावे असं तुम्हाला काय, त्यामागचा उद्देश काय होता, ही एक गोष्ट, तर काय सांगाल? अभिनय करावा असं आता सगळ्याच एक तरुण मुलींना वाटत असतं, त्या सगळ्या नटनट्या बघून की आपणही असं व्हावं, असं कुठेतरी सुप्त मनात असेल कदाचित, पण असं ठरवून काही अभिनय केला नाही मी. तरी दूरदर्शनवर असताना एकलव्याची शाळा हे सुबोध भावे बरोबरची एक टेलिफिल्म मी केली, अगदी छोटी भूमिका होती. आणि अंकुश चौधरी बरोबर स्त्री ही मालिका केली, त्याच्यातही अगदी 2-3 मिनिटाची माझी भूमिका होती. पण ते जे पाठ केलेले डायलॉग म्हणून दाखवणं आणि दिवसभर तिथं थांबणं वगैरे, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अभिनय हा आपला काही प्रांत नाही. आणि मध्ये ती गॅप गेल्यानंतर बरेच वर्षांची गॅप झाली माझ्या घरगुती कारणांमुळे. आणि एकदा माझे ज्येष्ठ मैत्रिणी अनुराधा आपटे म्हणजे वयाने खूप मोठ्या आहेत, आणि त्या आनंदीबाई पेशवेंवरची ओंकार नावाची कादंबरी वाचत होत्या. त्या कादंबरीवरचं चित्र बघून त्यांना काय वाटलं माहिती नाही. त्या मला म्हणाल्या, अगं आनंदीबाई पेशवे माहिती आहे का तुला? म्हटलं हो, धचामा करणारी. तर ती तशी नाही आहे, तिने धचामा केलेला नाही, तिच्यावर हे लांछन म्हणजे एक तिच्यावर आरोप केलेला आहे, तिला खलनायिका ठरवलेलं आहे. तर तू हे वाच आणि मग एक त्याच्यावर तुला काय करता येईल का बघ, कारण मला हे चित्र बघितल्यानंतर तू आलीस डोळ्यासमोर. तर म्हटलं ठीक आहे. मग ते ओंकार कादंबरी नाही, मी अनेक पेशवाईंबद्दलची पुस्तकं वाचून काढली, विशेषतः आनंदीबाईंच्याबद्दल. आणि मग पहिलं जे संहिता लिहिली त्यावेळेला मी त्यांचं थोडं मार्गदर्शन घेतलं. आणि मग मात्र माझ्या लक्षात आलं की जर संहिता मलाच ती बोलून दाखवायची एकपात्रीमध्ये, तर मला दुसऱ्यांचं स्क्रिप्ट चालणार नाही, मला त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. आणि अनेक पुस्तकं आनंदीबाई पेशवाईंच्याबद्दल वाचून तिची जी खलनायिका जी दाखवलेली आहे, तर त्याला मी थोडंसं पॉझिटिव्ह केलं आणि त्याला नावच असं दिलं, आनंदीबाई पेशवे एक कथा आणि तिची व्यथा. त्यामधून तिची व्यथा व्यक्त करण्यासाठी मला ते खूप आवडलं. आणि मला सांगायला इतका आनंद होतो की जेवढे प्रयोग माझे आत्तापर्यंत 70च्या वर आनंदीबाई पेशवे हा प्रयोग झाला आहे. तर सगळीजण असं म्हणतात की नाही आता आम्ही तिच्याबद्दल असा नाही विचार करणार. तर मला असं वाटतं कधीतरी की कदाचित आनंदीबाईंची इच्छा असेल की त्यांचं म्हणणं मी समाजापर्यंत मांडावं म्हणून. आणि आनंदीबाई पेशवे ही माझी पहिली व्यक्तिरेखा एकपात्रीची, अतिशय आवडते मला ती आणि सगळ्यांनाच आवडते. येस येस येस, खरंच खूप छान. नाही खरं आहे, तुम्ही आता म्हणाला तसं की अनेकदा काय होतं ना, आजकालचं हे जे म्हणतात की हे जे नवीन युग आहे किंवा हे जे डिजिटल किंवा आपण जे मोबाईल आणि हे सारखं वापरतो ना, त्याच्यामधून काय ना नुसतं जे टाकलं जातं तेच खरं, एकांगी होत आहे की नाही आता हे टाकलं म्हणजे हेच खरं, याच्या पलीकडे काही असू शकतं, हे तेवढा विचार केला जात नाही. आणि मला म्हणायचं आहे की हा जो अभिनयाचा प्रवास किंवा एकपात्री प्रयोग हे जे तुम्ही चालू केले ते साधारण तुम्ही वयाच्या 55 वर्षानंतर म्हटलंच तरी चालेल, नाही जवळपास 60ला आल्यावर. कारण की घरात असं वातावरण होतं की मी घरात जर पूर्ण वेळ दिला तर पाहिजेच होता. माझे मिस्टर आजारी आहेत, म्हणजे बसून आहेत ते, त्यांच्यासाठी वेळ देणं क्रमप्राप्त आहेच आहे म्हणजे. पण असं लक्षात आलं मला की हा जो मला काही वेळ मिळतोय त्याच्या व्यतिरिक्त, तर मी हा नुसताच काय करणार याच्यामध्ये, नुसतीच पुस्तकं वाचणार का? मग त्या पुस्तकातनं मला व्यक्त व्हायला काय? आणि म्हणून मी वाचत गेले, लिहित गेले आणि त्या संहिता माझ्या तयार होत गेल्या. आणि मग त्या करताना मला खूप आनंद मिळत गेला तो. म्हणून मी, आणि त्याच्यातून एक संदेश जातो. असं नाही की आनंदीबाई पेशवे नऊवार वगैरे नेसून आणि छान दिसता म्हणून तिथे नाही. त्याच्यातून एक मी संदेश दिला की खलनायिका नाही, तत्कालीन पुरुष प्रधान संस्कृतीने एखाद्या स्त्रीला काय करायचं तर तिच्या चारित्र्यावर डाग लावायचा, ही जी एक पद्धत आहे त्याची बळी ती आनंदीबाई पेशवे ठरली. आणि म्हणून तिची काय व्यथा असेल तर दुसरी बाजू तिची मी मांडण्याचा प्रयत्न केला. तशाच या सगळ्या माझ्या व्यक्तिरेखा हळूहळू चालू व्हायला लागल्या. मग दुसरी माझ्या लक्षात आली ती द्रौपदी.
तेजाची कन्या होती, प्रत्यक्ष अग्नीतून तिचा जन्म झाला असं आपण पुराणातनं ऐकतो वगैरे. बरोबर. आणि तिचे 5 पती होते आणि तिचं वस्त्रहरण झालं. याच्या पलीकडे आपल्याला काही माहिती नाहीये. मग काय बरं तिचं म्हणणं काय असेल, तिला काय वाटत असेल, 5 पतींच्या बरोबरचे तिचे भावबंध काय असतील. तिला जेव्हा भर राज्यसभेत तिच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न झाला त्यावेळेला तिला काय वाटलं असेल. आणि मला त्याच्यातनं एक गोष्ट खूप छान सापडली की अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारी पहिली स्त्री म्हणून द्रौपदीला आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज सहस्रावधी वर्ष झाले तरी अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पंचकन्यांना आपण जेव्हा स्मरण करतो त्याच्यात द्रौपदी येते. आणि हे तिचं खूप छान वेगळं एक व्यक्तिमत्व समाजासमोर येतं. बरोबर. खरंच खूप छान अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा. मुळात म्हणतात तसं आपण ऐकलेल्या असं गोष्टी पण त्या प्रत्यक्ष साकारणं तेही तेवढं खूप काय म्हणतो ते शिवधनुष्याचं सारखंच काम आहे की आपल्याला माहिती असं आहे पण त्याची दुसरी बाजू समाजासमोर आणली पाहिजे. विशेषतः तरुण मुलींच्या समोर. मी आता ज्या या भूमिका करते अहिल्याबाईंचं मी निवडल्या आणि याच्या मागे मला एक प्रेरणा मिळत गेली. म्हणजे द्रौपदी सोडली तर आनंदीबाई पेशव्यांची जशी प्रेरणा मिळाली तशी मी उज्जैनला एका कामानिमित्त गेले होते तिथे. तर तिथे एका जणांनी मला सांगितलं की ताई तुम्ही अहिल्याबाई होळकर बद्दल विचार करा. तर मी म्हटलं नाही हो, म्हणजे मला त्या क्षणी काही त्याचं हे वाटलं नाही. पण मी लॉकडाऊन लागला त्या वेळेला नेमकाच आणि लॉकडाऊनचा काळ मला छान अभ्यासाला मिळाला, वाचून काढलं मी. आणि मग अहिल्याबाईंचं कर्तृत्व म्हणजे फक्त तिने घाट बांधले, तिने मंदिरं बांधली, जीर्णोद्धार केला नाही, तर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत दुःख पचवून त्या स्त्रीनी आपल्या प्रजेला आपल्या लेकरांच्यासारखं मानून त्यांच्यासाठी काय काय केलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं जसं स्वराज्य आपण आजही मानतो तसंच त्याच्यानंतर स्वराज्य किंवा सुराज्य कोणाचं असेल तर अहिल्याबाई होळकरांचं. कुठलंही युद्ध न करता, कुठल्याही आपल्या राज्याच्या सीमा न वाढवता त्यांनी प्रत्येकाशी आपले संबंध इतके चांगले प्रस्थापित केले होते की त्यांच्या नावाचा केवळ दरारा होता. आणि वात्सल्यपूर्ण अशी असलेली मातोश्री वेळ प्रसंगी कठोर कशी होऊ शकते, हातात दांडपट्टा घेऊन लढण्याची तयारी करते नव्हे, ती लढते आणि त्याच्यात ती यशस्वी होते. आणि हे सगळं करत असताना तिला तिच्या आयुष्यामध्ये तिच्या रक्ताचं कुणीही राहिलं नाही. तिचे सगळे सख्खे नातेवाईक, मुलगा मुलगी, नातवंड, नातसुना, सुना सगळ्या तिला सोडून गेल्या. 22 चिता तिने बघितल्या सती गेलेल्या. आणि तिला खूप एक शेवटपर्यंत मनात वैषम्य राहिलं की या सती प्रथेविरुद्ध मी काही करू शकले नाही. पण तेव्हा धर्मसंस्था कडक होती आणि प्रजेच्या बाकीच्या गोष्टींच्यासाठी तिने याच्यासाठी थोडासा त्याग केला. पण अहिल्याबाईचं कर्तृत्व म्हणजे आजही लोकराज्ञी मातोश्री अहिल्याबाई असं माझ्या प्रयोगाचं नाव आहे. कारण ती लोकांची राणी होती पण त्याच्याबरोबर ती मातोश्री होऊन तिने प्रजेचा सांभाळ केला. अशी अहिल्याबाई लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे. आताच्या 8वी 9वीतल्या मुली थोडं काही कारण झालं तर अगदी आत्महत्येपर्यंतचा विचार करतात. तर हिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातली दुःख पचवून त्याच्यावर मात करून ती कशी उभी राहिली हा एक आदर्श समाजासमोर जायला पाहिजे. म्हणून मी सगळ्या शाळांमधनं त्यांना सांगते की तुम्ही शाळांसाठी हे प्रयोग विशेषतः मुलींसाठी जर केलेत तर त्यांच्यापर्यंत अहिल्या जाईल. बरोबर. वा, खरंच खूप छान वाटलं. आणि अजून एक मला कुतूहल जागृत असं झालं की म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की वयाच्या 50-55 वर्षापासून तुम्ही हे एकपात्री प्रयोग चालू केले. तर जनरली कसं असतं म्हणजे नॉर्मल मेंटॅलिटी आपली कशी असते की 8 वेळा झालो, आता जबाबदाऱ्या झाल्या, सगळ्यातून आपण मुक्त झालो, छान शांत आहे, रिटायरमेंटचं लाईफ जगावं असं एक कुठेतरी असतं. तर हे करत असताना तर तुम्हाला म्हणजे तेव्हा याही वयामध्ये तुम्ही हे जे एकपात्री प्रयोग करताय, वेगवेगळे कार्यक्रम करताय, बरं महाराष्ट्रात तुम्ही जवळजवळ सर्वत्र प्रयोग तुम्ही केले. आणि मी गेले महाराष्ट्राच्या बाहेर पण गेले. बडोद्याला झाला माझा, इंदोरला झाला. आत्ताच मी नुकतीच अहमदाबादला जाऊन तिथे हिंदीतून त्यांना जिजाऊ पाहिजे होती. कारण आपल्याकडे आपण मराठीत जिजाऊच्या भूमिका करणाऱ्या अनेक जणी आहेत. म्हणजे अगदी म्हटलं तर फॅन्सी ड्रेस पासून करणाऱ्या स्त्री आहेत. पण हा माझा कार्यक्रम ठेवला होता तो राष्ट्रसेविका समिती आणि शक्ती प्रतिष्ठानकडून. तर गुजरातमध्ये मराठी सगळ्यांना कळणार नाही आणि मराठी भाषिक कमी आहेत. तर त्यांनी मला हे सांगितलं की हिंदीतनं हा प्रयोग करा.
त्यांनाही मी असं म्हटलं की हिंदीतनं जरा मला अवघड वाटतं, नाही हो तुम्ही दुसरी कलाकार मी तुम्हाला शोधून देते. त्याच्यावर त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या म्हणाले की नाही तुम्ही तुमचा वेळ घ्या तयारीला, पण तुम्हीच हा प्रयोग करायचा आहे. आणि त्यातल्या समितीच्या संध्याताई टिपरे, पद्मश्री फाटक अशांनी मला ते खूप प्रोत्साहन दिलं. आणि तिथे मी हा हिंदीतून मैं जिजाऊ बोल रही हूँ असा हा हिंदीतनं मी कार्यक्रम केला. आणि 650 ऑडियन्स होतं, पूर्ण ऑडिटोरियम भरलेलं होतं आणि त्यांनी उठून मला मानवंदना दिली. तर ती मानवंदना माझी नव्हती, ती जिजाऊंची होती असंच मी मानते. पण हे असे अनुभव असतात ना, यांनी मी तर त्या दिवशी म्हटलं की आज मला लॉटरी लागली आणि मी अब्जाधीश झाले, इतकी श्रीमंती मला तिथे मिळाली. मला विचारण्याचा उद्देश हाच होता की हा उत्साह, ही प्रेरणा किंवा हे कसं टिकून येतं. तर आजकाल आमच्यासारखी आमचीच पिढी सांगते की जरा काय झालं जाऊ दे, लगेच कंटाळा येतो, सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो, जाऊ दे, आज जरी काही जास्त झालं, बाहेरचं जास्त काम असेल जाऊ दे, आता जाम दमले बी, असं आम्ही आत्ताच आमच्या या वयात म्हणतो. तर तुम्ही म्हणजे हे कसं, याच्या मागची प्रेरणा काय, हा उत्साह, ही एनर्जी तुम्हाला कुठून मिळते आणि काय सांगाल तुम्ही? ही प्रेरणा, ही एनर्जी म्हणजे माझं पहिल्यापासून एक तत्व होतं की जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, ते तर सगळीच करत असतात. त्यामुळे मी अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा मी 10 वर्षांनी ग्रॅज्युएशन केलं. मग त्याच्यानंतर मी काही काळ एक सगळं स्त्रियांचं सामान असलेलं दुकान चालवलं. घरातनं पण काही छोट्या छोट्या व्यवसाय केले. म्हणजे काही ना काही करण्याची उर्मी मुळातच असावी माझ्याकडे. आणि त्या उर्मीचा, त्या ऊर्जेचा मी उपयोग करून घेतला की आता मला असं वाटतं इतका अभ्यास करावा लागतो. अभ्यास होणे प्रगटण्याचा ध्यास. कारण कुठलीही गोष्ट असं सहज होत नाही, त्याच्यामुळे परिश्रम, अभ्यास, चिंतन, मनन सारखं सतत सुरू असायला लागतं. आणि मग मला कधीतरी स्वतःच हसायला येतं की आपण शाळेत असा अभ्यास इतका केला असता तर आपण पहिल्या दुसऱ्या नंबरमध्ये आलो असतो. पण कदाचित ती परिपक्वता नव्हती त्यावेळेला. आणि ही ऊर्जा टिकवण्यासाठी की मला उद्या का उठायचंय झोपेतून, तर मला काहीतरी करायचंय, हे मोटिवेशन स्वतःच मिळवलं पाहिजे. आजूबाजूला जेव्हा आपल्या नकारात्मक परिस्थिती असते त्यावेळेला तर हे टिकवणं अतिशय गरजेचं असतं. आणि मग ही जी ऊर्जा मला बाहेरून मिळते, जे प्रेम मिळतं, आनंद मिळतो, तो मी माझ्या घरामध्ये वापरू शकते. खरंच खूप छान वाक्य, म्हणजे मला ते आवडलं की बरोबर आहे, उद्या आपण का उठायचं आहे. खरंच आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी ध्येय आहे का, आता आपल्याला हे अमुक एक गोष्ट आपण करतोय पण ती का करायची आहे, हा जर आपला उद्देश आणि हे जर क्लिअर असेल ना, तर मग कुठल्याच गोष्टी आपल्याला तसं थांबवू शकत नाहीत. बरं, आता हा एवढा सगळा तुमचा प्रवास झाला, तर अजून अशा काही गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला करायला आवडतील, किंवा भविष्यात अजून तुम्हाला काय करायला आवडेल, किंवा अशीच अजून कुठली भूमिका किंवा असं काही करावं असं वाटतं का? काय आहे तुमचं? माझी आता एकच भूमिका माझ्या डोळ्यासमोर आहे. कारण आता तेवढा अभ्यास करणं कदाचित थोडी एनर्जी वयानुसार कमी पडते. बरोबर. माझी व्याख्यानं पण आहेत की सावरकरच मुळात बऱ्याच जणांना माहिती नाहीत किंवा मान्य नाहीये, त्यांचं जे सावरकर विचार मान्य नाही. बरोबर. तेच नाही म्हटल्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी होत्या तिघांच्या, म्हणजे बाबाराव सावरकरांच्या ज्या होत्या त्या येसूवहिनी, तात्याराव सावरकरांच्या माई उर्फ यमुनाबाई, आणि धाकटे बाळासाहेब सावरकर जे होते त्यांच्या पत्नी या लक्ष्मीबाई किंवा शांताबाई असं त्यांना म्हटलं. त्यांचा त्याग केवढा आहे याच्या मागे. सगळ्या घरावर तुळशीपत्र ठेवून जेव्हा सावरकर बंधू आपल्या देशप्रेमासाठी, स्वराज्यासाठी म्हणजे स्वराष्ट्र निर्मितीसाठी बाहेर पडले, त्यावेळेला या तिघींनी अत्यंत हाल अपेष्ट सोसून त्यांना त्याच्यासाठी साथ दिलेली आहे. आणि मग हे माहिती होण्यासाठी मी त्या तिघींच्यावर बोलते. आणि त्याला माझं नाव असं आहे की सावरकरांच्या समिधा. कारण सावरकरांनी यज्ञकुंड मांडलेलं होतं आणि त्याच्यात ज्या समिधा होत्या त्या यांच्या होत्या. हा एक माझा व्याख्यानाचा विषय आहे. अर्थातच संत चरित्र म्हणजे नाथांची मी वंशज असल्यामुळे तो एक आतून माझा खूप प्रेमाचा आणि आनंदाचा भाग आहे. म्हणून संत एकनाथांचं चरित्र दर्शन, संत एकनाथांच्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, बऱ्याच जणांना माहिती आहेत, आताच्या शाळेतल्या मुलांना फारशा माहिती नाही. मग त्याच्यात स्वनाथांनी काय केलं तर हरिजनाचं मूल कडेवर घेतलं, गाढवाला पाणी पाजलं वगैरे वगैरे ठराविक गोष्टी. पण त्याच्यामागे नाथ हे क्रांतिकारक संत होते त्या काळचे आणि लोकशिक्षक होते.
त्यांचं समृद्ध असं साहित्य आहे. बहुरूढ म्हणजे भारूड, समाजातल्या तळागाळातल्या लोकांना त्यांच्याच भाषेत समजून सांगण्यासाठी त्यांनी भारूडं रचली. कारण जेव्हा कर्मकांड खूप जास्त प्रमाणात होतं, ब्राह्मण वर्गाने त्या काळच्या परिस्थितीनुसार तळागाळातल्या लोकांना आपलंसं करण्यासाठी त्यांच्यावर काही विचार लादले होते असं म्हणता येईल. पण ते नाथांनी ते झुगारून ते असं सांगितलं नाही, पण त्याच्यात त्यांनी जाणीव जागृती निर्माण केली. असा हा नाथांचा पैलू मी उलगडून दाखवते. मी महालक्ष्मी, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे हक्कदार श्रीपूजक आहे. आमच्या 54 पिढ्यांनी तिथे सेवा केलेली आहे. त्यामुळे रणरागिणी अंबाबाई, मग आपण अंबाबाईची ओटी भरतो, तिला प्रार्थना करतो, तिचं दर्शन घेतो आणि मागतो तिच्याकडे काय तर आम्हाला समृद्धी दे, संपन्नता दे वगैरे वगैरे. पण हे अंबाबाईला असं खरंच असं इतकं सहज मिळालं का की ती जाऊन बसली देवाऱ्यामध्ये आणि झालं आपण तिची पूजा करतोय. मग तिला देवत्व मिळण्यासाठी तिला स्वतःला काय करावं लागलं, तर मी तिला थोडंसं मानवी पातळीवर आणलं आणि त्याच तुम्हाला मला एक असं कुठेतरी पुस्तक एक सापडलं आणि त्या पुस्तकाचा थोडासा आधार घेऊन मी माझा कल्पनाविलास केला त्याच्यामध्ये, कुणाच्या श्रद्धेला हात न नव्हता. आणि मग स्त्री मुक्तीचे आद्य प्रणेती रणरागिणी अंबाबाई असं त्याला नाव दिलं मी. आणि त्याच्यावरचं माझं व्याख्यान आहे. त्याच्यामध्ये मग अंबाबाईला मी परत देवाऱ्यात आणून बसवलं आणि आम्ही श्रीपूजक तिचे काय काय उपचार करतो आणि तिथं कसं चाललेलं असतं हे तिथे जोडून घेतलं. आत्ता माझा नुकताच एक 4था मी व्याख्यानाचा विषय निवडला म्हणजे मुक्ताबाई. अच्छा. 4 भावंड, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. ज्ञानेश्वर आणि सोपान म्हणजे मुक्ताबाईचं चरित्र वेगळं वेगळं नाहीये. ज्ञानेश्वरांच्यामुळे मुक्ताबाई नाहीये, तर मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर हे एकच आहे. ती आदिशक्ती आहे. म्हणून माझ्या व्याख्यानाला मी असं नाव दिलं, श्री ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. तर त्या 18 वर्षाच्या वयामध्ये या मुक्ताबाईचं केवढं कार्य आहे. आणि आई वडील नसताना 4 वर्षाची मुलगी जेव्हा आई वडील सोडून गेल्यानंतर तिने स्वतःला त्या संतत्वामध्ये कसं स्वतःला हे करून घेतलं याच्यासाठीचा म्हणून मुक्ताबाई हा विषय. पण त्याचबरोबर मला आता खुणावते ती म्हणजे श्रीनाथांची पत्नी गिरिजाबाई. कारण नाथांचं कार्य कर्तृत्व खूप आहे, पण ह्या गिरिजाबाईची इतकी साथ होती त्यांना की एका दुधामध्ये जशी साखर विरघळून जावी तशी ही गिरिजाबाई नाथांच्या संसारात विरघळून गेली. आणि त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे नाथांनी अनेक विषयांवर लिहिलं, पण त्यांनी आपल्या पत्नीबद्दल कुठेही लिहिलेलं नाहीये. मग याचा कल्पना विलास म्हणजे मला आता त्या गिरिजाबाई याबद्दल मला माझ्या भूमिका तयार करायचे. माझ्या अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ अशा डॉक्टर कुमुद गोसावी म्हणून आहेत, त्यांचं पुस्तक आहे गिरिजा म्हणून. त्याच्यावरून माझा आता अभ्यास चालू आहे आणि लवकरात लवकर गिरिजाबाई समोर याव्यात एकपात्रीतून असं मला वाटतं. म्हणजे माझ्या पंचकन्या तयार होत. खूप छान, खूप छान, खूप छान वाटलं. आणि तुम्हाला सगळ्याच तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आमच्या समोर येऊ देत आणि आम्हाला बघायला त्या नक्कीच आवडतील. आणि खरंच खूप छान वाटलं, खूप छान गप्पा झाल्या. एकच मला आता अजून विचारावं असं वाटतं की या सगळ्या प्रवासामध्ये एखादला काही आठवणीतले किस्से असतील, अनेक तुम्ही वेगवेगळे प्रवास केले आहेत किंवा काय, किंवा लोकांकडून लोकांचा आलेला प्रतिसाद, त्यांच्यातून आलेल्या काही अशी काही आठवणीतली गोष्ट, किस्सा किंवा असं काही तुम्ही सांगू शकता? तसे किस्से म्हणायला गेलो तर या एकपात्रीच्या निमित्ताने खूपच झालेत. पण माझा जेव्हा मुलाखतीचा प्रवास सुरू झाला त्यावेळेला वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. म्हणजे त्याच्यामध्ये मंत्री होते, त्याच्यामध्ये समाजसेवक होते, प्रसिद्ध लेखक होते, सिनेमा अभिनेत्री होत्या, दिग्दर्शिका होत्या. पण त्याच्यात घरातून अर्थार्जन करणाऱ्या स्त्रिया हा एक विषय घेतलेला होता तेव्हा. आणि आपल्या डोंबिवलीतल्याच बऱ्याचशा स्त्रिया मी तिथे नेलेल्या होत्या. त्याच्यामध्ये काही स्त्रियांची दूरदर्शनला पत्र येत होती की आरतीताई तुम्ही आम्हाला काहीतरी याच्यामधून सुचवा, म्हणजे आम्ही घरातून काय करू शकतो, आमची अशी अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्यांना इतका तो मोकळेपणा वाटला की मी त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी मार्गदर्शन करेन. खरं असं नव्हतं. तो जो सिगमेंट आहे तो आमच्या दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी ठरवलेला होता. फक्त मी माध्यम होते की मुलाखती घ्यायच्या आणि घरातनं अर्थार्जन करता येतं हा एक लोकांच्या समोर विचार ठेवायचा. पण त्यातनं आलेले असे अनुभव आहेत. माझ्यासाठी पत्र आलेली आहेत, काही टीकेचं पण आलेलं एखाद दुसरं पत्र. आणि छान म्हणजे सगळ्यांनी माझ्याकडे मी एक आपण म्हणतो तसं की एका वहीवर मी लिहून घ्यायचे त्यांचे अभिप्राय. तर बऱ्याच जणांनी मला चांगले अभिप्राय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये रामकाका शेवाळकर आहेत, शिवाजीराव भोसले आहेत,
ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर आहेत, असे दिग्गज होते. त्यांनी माझ्याबद्दल खूप चांगलं लिहिलेलं आहे की तुम्ही विषय चांगला मांडला. शंकररावजी अभ्यंकर, म्हणजे त्यांचं तर असं आहे की अगदी मला रात्री माझ्या ज्या अधिकारी होत्या त्यांचा फोन आला की तुला उद्या गणेशावर कार्यक्रम करायचा आहे. उद्या माझ्याही घरात गणपती होते, पण माझ्या सासूबाईंनी मला नेहमीच सपोर्ट केला ह्याच्यासाठी आणि त्या म्हणल्या की नाही तुझं आम्ही बघते घरातलं काय ते. आणि रात्री मी 2-2:30 पर्यंत गणपतीबद्दलचं वाचून काही प्रश्न तयार केले. दुसऱ्या दिवशी एवढे दिग्गज विद्या वाचस्पती माझ्यासमोर म्हटल्यानंतर थोडंसं मला टेन्शन आलं, पण ते खूप दिलखुलास बोलले आणि त्यांनी नंतर एकच वाक्य मला सांगितलं की आरती, तू गणपती आजचा जो होता वेदातला गणपती तो तू खूप छान पेललास. आणि हे वाक्य माझ्यासाठी खूप म्हणजे मला प्रोत्साहन देऊन गेलं. सगळ्यांनीच हे छान माझ्यासाठी केल्याने एक त्याच्यातून मला आणखी प्रोत्साहन मिळत गेलं. एकपात्री करताना तर आत्ता मला जो अनुभव आला तो तिथे मला लोकांनी नमस्कार केला आणि मुजरा केला. तर मी म्हटलं हो नाही, जिजाबाई आता झालेले आहेत, म्हणजे आता त्या थांबलेल्या आहेत. त्या म्हणले नाही ते आम्हाला काही माहिती नाही, आम्ही जिजाबाईंना काही प्रत्यक्ष पाहिलं नाही आहे, पण त्या असतील तर त्या अशाच असतील काहीतरी. आणि हा आजचा आमचा नमस्कार आहे हा जिजाबाईंना आहे. आणि इंदोरलाही मला असाच अनुभव आला की माझ्यापेक्षा वयाने मोठं असलेली लोकांनी पण येऊन मला अहिल्याबाई म्हणून तिथे नमस्कार केला. तर मी म्हटलं हो नाही, मला तुम्ही नमस्कार करता. तर ते म्हणाले नाही, हा आजचा आमचा जो आहे तो तुमच्यातल्या त्या व्यक्तिरेखेला आहे. आणि मला असं वाटतं की हेच माझं यश आहे की त्या क्षणी त्यांना ते मी वाटले. आणि एक कर्नाटकातला किस्सा सांगण्यासारखा आहे. हुबळीला माझा अहिल्याबाई होळकर हा प्रयोग झाला. बरोबर. तिथे त्या पोटतिडकीने म्हणतायत की मी हे सती जाणं, म्हणजे त्या सुनांना सती जाणं थांबवू शकल्या नाही, नातसुनांना सती जाण्यासाठी रोखू शकल्या नाही. आणि हे अतिशय त्या आतून बोलत होत्या. तर मी झाला कार्यक्रम आणि मी आतमध्ये गेले ग्रीन रूममध्ये. तर एक बाई आल्या तावातावानी आणि म्हणाल्या, अहो पण तुम्ही एवढ्या राजकर्त्या होता, तुमच्या हातात सत्ता होती, मग तुम्ही का नाही रोखू तुम्ही एवढ्या राज्यकर्त्या असून तुम्ही रोखू शकला नाहीत हे. म्हणजे ती मग आमच्या आयोजक म्हणाल्या त्या आरतीताई मुनीश्वर आहेत, त्या काही अहिल्याबाई आहेत का. म्हणजे ती त्या व्यक्तिरेखेमध्ये इतकी एकरूप झाली आणि तिला ते सहन नाही झालं की एवढ्या बायका सती गेल्या आणि या म्हणजे सगळं बाकीचं कार्य करतायत आणि सती प्रथा का नाही बंद करू शकल्या. तर ते म्हटले मग तुम्ही काय करत होतात तेव्हा. तर मी त्यांना म्हटलं नाही, मी काहीच करू शकत नाही, मी फक्त त्यांची व्यक्तिरेखा मांडू शकते. पण मला हे एक छान माझ्या कामाची पावती मिळाली माझ्या व्यक्तिरेखेची की त्या इतक्या त्याच्यामध्ये गडून गेल्या किंवा त्यांना खरंच काही एक तासभर ते अहिल्याबाईच त्यांच्याशी बोलतायत असं वाटलं. तर हे माझ्या व्यक्तिरेखेचं यश आहे. तर जाता जाता हाच मी प्रश्न शेवटचा तुम्हाला विचारू इच्छिते की आत्ताची ही जी पिढी आहे, आमची पिढी आहे किंवा येणारी यंग जनरेशन आहे, तर त्याला तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल? मला आत्ताच्या यंग जनरेशनला 2-3 गोष्टी खरंच सांगायच्याच आहेत आणि तुमच्या या माध्यमातून मला त्या सांगायला आवडते की जे तुम्ही काही ठरवलंय, जे तुम्हाला करायचं आहे आयुष्यामध्ये, त्याच्यावर एकतर संपूर्ण फोकस तुमचा तिथे असला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारे परिश्रम हे केले पाहिजे. आणि वेळेचं नियोजन आपल्याकडे खूप कमी पडतं. टाईम मिसमॅनेजमेंट असं मी त्याला म्हणते. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्हाला यश मिळेलही, कदाचित मिळणार नाही असं नाही आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर स्ट्रगल करावं लागेल आणि संघर्ष करण्याची तयारी पाहिजे. आज मी केलं म्हणजे लगेच मला ते उद्या हातात पाहिजे, इन्स्टंट. म्हणजे आता सध्या कसं झालं आहे की सगळं ताबडतोब 2 मिनिट आपल्यावर ते सतत एक हॅमर झालं आहे की 2 मिनिटात होतं, लगेच होतं. तर असं नाही आहे, प्रत्येक गोष्टीला त्याचा एक वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ दिला की त्याच्यातून यशाची शक्यता जास्त प्रमाणात असते. म्हणून या 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. वेळ प्रसंगी मानहानीचे, मनस्तापाचे प्रसंग येत असतात अशा याच्यामध्ये. त्याच्यावर आपण धीराने त्याला तोंड देऊन ओव्हरकम करून आपलं इतकीच साध्य केलं पाहिजे असं मला आजच्या जनरेशनला सांगायचं आहे. खरं तर खूप हुशार आणि अशी ही जनरेशन आहे. दूरदृष्टी त्यांच्याकडे हवी. ज्या 4-5 गोष्टी जर झाल्या तर मला वाटतं छान आहे, म्हणजे सगळे उज्ज्वल आहे दिवस त्यांचे. येस, खूप छान वाटलं आरतीताई तुमच्याशी बोलून. आज आपण आरतीताईंची गप्पा मारलेल्या आहेत. तर या महिला दिन विशेष निमित्त अजूनही आपण अशा अनेक मैत्रिणींची गप्पा मारणार आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत.
तर तोपर्यंत तुम्ही पाहायला विसरू नका आमचं नोबाळ टेक्नॉलॉजीज मार्फतची ही जी विशेष सिरीज आहे महिला दिनानिमित्त, ती नक्की पहा. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू पुढच्या नवीन भागात एका नवीन मैत्रिणीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.